मी ऋषिकेश सूर्यवंशी आज निघालोय पुन्हा एकदा गावाला जाऊन आपल्याला तांदूळ आणायचे आहेत आणि मिस्त्रींचं पेमेंट द्यायचं आहे। गावाला जाताना गाडी म्हणली, मालक दिसताय आज तुम्ही लय गोड। मी म्हणलं गप घरी सोड। फायनली मी पण घरी पोहोचलेलो। म्हणलं मिस्त्रींना बोलू आणि पेमेंट देऊ। आज मिस्त्रींनी काम केलेलं पूर्ण म्हणून आपण त्यांना पेमेंट दिलं संपूर्ण। आज मला घरी जाताना तांदूळ न्यायचे म्हणून मी टोपल्यातलं भात काढलं आणि एका पोत्यात भरलं। मी पण भात भरण्यासाठी भाताचं पोतं घेतलं खांद्यावर आणि निघालो गिरणीच्या दिशेने पुढं। आज मला आजोबांनी सांगितलं, शेतकरी करतोय नुसताच कष्ट पण नेते आणि पुढारी करतात त्यासनी नष्ट। मित्रांनो, आपण सोबत जे भात आणल्यात ते ह्याच मशीन मध्ये टाकून भरडून घ्यायचं म्हणजे तांदूळ तयार होतात। आपलं पण भात भरडून झालेलं। मी तांदूळ घेऊन परत घरी निघालो। आजोबा मला म्हणले, मी पण तुझ्यावर पाटणला येतो पण थोडा वेळ पिक्चर बघतो। आजोबांना सोबत घेतलं, आजीचा निरोप घेतला आणि पाटणला परत निघालो। घरी येऊन तांदूळ ठेवलं। आपल्याला क्लासला परत जायचंय म्हणून आजोबांना सोबत घेऊन निघालो। आजोबांना पण झेंडा चौकात काम होतं म्हणून मी त्यांना झेंडा चौकात सोडलं। मी झेंडा चौकात असतानाच दोस्ताचा फोन आला। दोस्त म्हणला, क्लासला जायचंय लवकर ये। आम्ही सोबत निघालो। कॅम्प्युटर आज मला म्हणलं, बघू नकोस रागानं। मी त्याला म्हणलं, हात लावलाय वागानं। आमचा पण क्लास करून झालेला। दोस्ताची पण कोयनेची बस होती म्हणून मी त्याला स्टँडवर सोडायला गेलो। स्टँडवर पोहोचताच लागली कोयनेची लालपरी। मित्र म्हणला, आत्ता जातो मी लवकर घरी। माझी पण दिनचर्या मी पार पाडली आणि गप गुमान आलो घरी। मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। धन्यवाद।